ठीक आहे. स्लाइड दिसत का रे सगळ्यांना? येस. ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चर पर्यंत आपण ICMP, त्यानंतर काय तुमचं IP पॅकेटचं डेटाग्राम स्ट्रक्चर बघितलं, त्यानंतर ICMP प्रोटोकॉल बघितला, ICMP चं डेटाग्राम फॉर्मॅट बघितलं, त्यानंतर ICMP मेसेजेस बघितले, काय टाइप्स आहेत त्याचे ते बघितलं. देन नेक्स्ट पॉइंट इज द मोबाईल IP. ठीक आहे. मोबाईल IP, मोबाईल इंटरनेट प्रोटोकॉल. आता हे मोबाईल IP म्हणजे काय? मोबाईलचा IP का? नाही. मोबाईलचा IP म्हणजे इथं मोबाईल IP का म्हटलं या कन्सेप्टला? तर सपोज एखादा होस्ट, एखादा नेटवर्कवरचा PC एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये जर जात असेल तर त्यावेळी काय होतं? IP ऍड्रेसेस चेंज होतात. IP ऍड्रेसेस चेंज होतात म्हणजे काय? कॉन्फिगरेशन असेल, काय तुमच्या सेटिंग्स असतील, त्या सगळ्या काय होणार आहेत? त्या नेटवर्क नुसार चेंज होत असतात, चेंज होणार असतात. त्यामुळे आपण म्हणतो की मोबाईल IP. ठीक आहे. इथं मोबाईल म्हणजे तुमचा मोबाईल हँडसेट नाही. मोबाईल IP इन द सेन्स काय घेतलंय? एकामधून दुसऱ्यामध्ये मूव्ह होण्यासाठी. तर मग त्यावेळी IP कसे चेंज होतात? तर ते मोबाईल IP हा कन्सेप्ट आपण इथं वापरतोय. ऑल ऑफ यू क्लिअर? येस और नो? असं समजू नका की मोबाईल IP म्हणजे मोबाईलचा हँडसेट असतो आणि तो IP काय, तो टोटली वेगळा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. हा मोबाईल IP म्हणजे काय? ज्यावेळी एखादा होस्ट एकामधून दुसऱ्यामध्ये मूव्ह होत असतो, मग त्यावेळी काय असणार आहे? तर मोबाईल IP हा कन्सेप्ट बघायचा आपल्याला. ओके. सो मोबाईल IP is a communication protocol that allows the users to move from one network to another with the same IP address. ठीक आहे. मोबाईल IP काय आहे? हा एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. काय करतो हा कम्युनिकेशन प्रोटोकॉल? allows the users to move from one network to another with the same IP. सेम IP वापरून एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये मूव्ह व्हायला अलाउ करतो हा प्रोटोकॉल. और सर्व्हिसेस तशा प्रोव्हाइड करतो. इट इन्शुअर्स दॅट द कम्युनिकेशन विल कंटिन्यू विदाउट युजर्स सेशन और कनेक्शंस बीइंग ड्रॉप्ड. ठीक आहे. कम्युनिकेशन हे कंटिन्यू करतं युजरचे सेशन न वापरता. मग त्याच्यामध्ये ऍड्रेसिंगचा कन्सेप्ट सांगितलाय. ऍड्रेसिंगचा कन्सेप्ट म्हणजे स्टेशनरी होस्ट एक सांगितलाय कन्सेप्ट आणि मोबाईल होस्ट. स्टेशनरी होस्ट म्हणजे तुमचा फिक्स होस्ट की जो पुढं कुठं चेंज म्हणजे नेटवर्क बदलणार नाहीये. आणि मोबाईल होस्ट म्हणजे काय? की जो त्याला मोबिलिटी असणार आहे. एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये तो मूव्ह होऊ शकतोय. दॅट इज द स्टेशनरी होस्ट अँड मोबाईल होस्ट. These are the two concepts in addressing. बघा परत सगळ्यात आता महत्वाचं की मोबाईल IP म्हणजे काय. We will see introduction or introductory part. ठीक आहे. तुम्ही जे IP ऍड्रेसेस वापरता किंवा आपण IP ऍड्रेसचा कन्सेप्ट बघतो. IP ऍड्रेसिंग आपल्याला कुठपर्यंत माहिती आहे किंवा हे कशासाठी डिझाईन झालेले आहेत?
द IP ओरिजिनली डिझाईन फॉर द स्टेशनरी डिव्हाइसेस. हे सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत आपण काय स्टेशनरी डिव्हाइस साठी म्हणजे फिक्स डिव्हाइस ज्या जिथं जिथं दिसतात आपल्याला त्यासाठी आपण काय बघत होतो, हे IP ऍड्रेसिंगचा कन्सेप्ट. पण असं पण होऊ शकतं ना, एखादा होस्ट मूव्ह व्हायचा आहे ह्या नेटवर्क मधून त्या नेटवर्क मध्ये, त्याचे कम्युनिकेशन तिकडे पण असणार आहे. मग तशा वेळी काय, तर मग हा मोबाईल आयपीचा कन्सेप्ट आला. आतापर्यंत फक्त आपण जो स्टेशनरी होस्ट किंवा स्टेशनरी डिव्हाइसेस जे आहेत त्याच्यासाठीच हा IP आपण त्याचं म्हणजे डिझायनिंग काय ते बघत होतो, म्हणजे त्याचे क्लासेस आहेत हे ते. ठीक आहे. तर मग आता इथं मोबाईल आयपीचा आपल्याला कन्सेप्ट पण अप्लाय करायचा. म्हणजेच हे IP ऍड्रेसिंग स्कीम जी आहे ती काय केली आहे, थोडीशी वाढवली आहे. इट मस्ट बी एनहान्स टू अलाउ द यूज ऑफ मोबाईल कम्प्युटर्स or computers that move from one network to another. मग बघा ऍड्रेसिंग, त्याच्यामध्ये ऍड्रेसिंगचा कन्सेप्ट स्टेशनरी होस्ट आहे त्याच्यामध्ये आणि मोबाईल होस्ट आहे. ठीक आहे. आता आपण स्टेशनरी होस्ट म्हणजे काय अगोदर बघूयात. ऑलरेडी माहिती तुम्हाला इंट्रोडक्शन, तरी पण बघूयात. सपोज a one stationary host is attached to one specific network. A router uses an IP address to route an IP datagram. An IP address has a two parts, prefix आणि suffix. बघा एखादा IP address असेल तर काय असतं की ते एका स्पेसिफिक नेटवर्कला अटॅच असतो. स्टेशनरी होस्ट घ्या, त्याचा IP ऍड्रेस घ्या, तो एका स्पेसिफिक नेटवर्कला स्टेशनरी होस्ट कनेक्टेड आहे. आता त्याचं राउटिंग कसं होणार आहे किंवा पॅकेट सेंडिंग कसं होणार आहे, तर राउटर काय करणार आहे, IP ऍड्रेस वापरून जो काही पाथ आहे तो फाइंड आउट करणार आहे. राउटर युजेस अन IP ऍड्रेस टू राउट अँड IP पॅकेट. मग हे काय करतं, राउटरचं काम आहे की आलेले जे पॅकेट्स आहेत ते एका स्पेसिफिक त्याला पाथ ठरवून द्यायचा आणि त्या पाथ मधून एखादा राऊट ठरवून द्यायचा आणि त्या राऊट मधून त्या IP डेटाग्रामला जायला सांगायचं, म्हणजे त्या पॅकेटला जायला सांगायचं. अँड IP ऍड्रेस हॅज ए टू पार्ट. मग बघा IP ऍड्रेसला दोन पार्ट असतात. हे कसं कळतं की तुला इकडून इकडं जायचंय, तर प्रिफिक्स आणि सफिक्स. प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय, तर बघा आता इथं समोरची डायग्राम बघा. या डायग्राम मध्ये काय होतंय, एक मिनिट. ठीक आहे. या IP ऍड्रेस मध्ये बघा, सॉरी, समोर एक तुम्हाला नेटवर्क दिसतंय, त्याच्यामध्ये IP ऍड्रेस आहे बघा. ठीक आहे. हा 14.0.0.0 आपण हा घेऊया, किंवा हा खालचा बघा 14.13.16.9 हा IP ऍड्रेस आहे. या IP ऍड्रेस मध्ये काय सांगितलंय, किंवा प्रिफिक्स आणि सफिक्स आहे असं आपण म्हणतो. आता क्लास वाईज ते असणार आहे. ठीक आहे. क्लास A B C का असेल त्या, आता हा क्लास A चा IP ऍड्रेस आहे. मग त्याचा काय की बाबा हे पहिले दोन किंवा पहिलं जे आहे हे काय डिनोट करतं, तर होस्ट, राहिलेले तीन नेटवर्कचा ऍड्रेस. ठीक आहे. प्रिफिक्स आणि सफिक्स कसे तुम्ही ओळखता किंवा ते कसे असोसिएट आहेत त्या नेटवर्कशी, त्या होस्टशी, तर द प्रिफिक्स असोसिएट ए होस्ट टू ए नेटवर्क. फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल दिलेलं आहे समजा तुम्हाला 14, 13, 16, 9. तर ह्याच्यामधलं तुम्हाला ओळखायचं आहे हे काय, होस्टचं काय आणि नेटवर्कचं काय. ठीक आहे. तर हे 14.0.00 जे आहे ते काय डिनोट करतं, तर हे त्या नेटवर्कला अटॅच आहे. 14.00च्या नेटवर्कला तो होस्ट अटॅच आहे. त्यानंतर सफिक्स म्हणजे राहिलेले पुढचं जे तीन आहे ते काय असेल, तर की तो होस्टचा ऍड्रेस आहे. हे 14.0.00 असेल, तो काय असेल, त्या नेटवर्कचा ऍड्रेस आणि राहिलेले होस्टचे बीट. ठीक आहे. हे असं आपण रिकॉग्निशन करतो, म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स. हे झालं तुमचं कशामध्ये, स्टेशनरी होस्ट मध्ये. ठीक आहे. दिस implies that a host in the internet does not have an address that it can carry with itself from one place to another. The address is valid only when the host is attached to the network. If the network changes,
द ऍड्रेस इज नो लॉंगर व्हॅलिड. बघा, सारखं सारखं जर नेटवर्क चेंज होत असेल तर तो ऍड्रेस एका स्पेसिफिक याच्यापर्यंतच राहतो, तो नंतर व्हॅलिड होत नाही, एक्सपायर होतो. राउटर युजेस द असोसिएशन टू राउट अ पॅकेट. राउटर काय करतं, पॅकेट जे आहे ते राउट करण्याचं काम करतं, म्हणजे त्याला मार्ग दाखवण्याचं काम करतं. मग ते कसं करतं, तर दे आर युजेस द प्रिफिक्सेस. म्हणजे नेटवर्क कोणतं आहे, कोणत्या नेटवर्ककडे जायचंय, तर ते राउटरचं काम आहे. नेटवर्क कसं आयडेंटिफाय करायचं, तर माहितीये तुम्हाला, क्लास ABCD मध्ये तुम्हाला ते बघितले, नेटवर्क आयडी, होस्ट आयडी साठी किती बीट आहेत, काय आहेत, मग ते तसं त्या क्लासवरून फाइंड आउट करायचं. 1-2 मिनिट. कम्प्लीट आहे का सगळं? हा, ते 500 रुपये. आता अजून आता नाही, मग आमच्या डिपार्टमेंटच्या तर संपल्या. आता बघा खाली कोणाकोणाचे तर राहिले असतील. हॉस्टेल मेस काय तुमचं नाही? ठीक आहे. ठीक आहे, बघा मग काय होतंय. तर राउटर कसं आयडेंटिफाय करतं की बाबा हे पॅकेट त्याच नेटवर्ककडे पाठवायचं, तर नेटवर्क आयडी फाइंड आउट करतं. इथं समोर तुम्हाला दिसतंय 14.0.0च्या नेटवर्कला ह्या राउटरचं काम आहे. हे इथं माझा माऊस पॉइंटर जिथं दिसतोय तिथं. हे बघा, हे इथं. आणि हे नेटवर्क ऍड्रेस आहे. मग ह्या राउटरचं काम आहे ह्या नेटवर्ककडं ते पॅकेट पाठवणं. हे असं येते का लक्षात? येस. अरे तुमच्या लक्षात येते का नाही राजानो? ठीक आहे, फक्त तेजस देशमुखला समजते, शेखला समजते, बाकी कोणाला समजत नाही का? बरं, मग इथपर्यंत क्लिअर झालं की बाबा स्टेशनरी होस्ट म्हणजे काय, तर फिक्स होस्ट की जो मूव्ह होणार नाहीये, त्याचा आयपी ऍड्रेस सुद्धा जाणार नाहीये कुठं. माझा नेक्स्टचा कन्सेप्ट आहे तुमचा मोबाईल होस्ट. ठीक आहे, मोबाईल होस्ट काय, मोबाईल होस्ट काय असतं, व्हेन ए होस्ट मूव्स from one network to another, the IP addressing structure needs to be modified with the several solutions. मग काय असेल बघा, जर होस्ट मुवेबल असेल, मूव्ह होणार असेल एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये, तर इट चेंजिंग द ऍड्रेस. तर कसं ऍड्रेसेस चेंज करतं, तर बघा the mobile host can be changed its address as it goes to the new network. The host can use DHCP to obtain a new address to associate it with the new network. ठीक आहे, जर होस्ट एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये मूव्ह होणार असेल, तर
काय केलं गेलं पाहिजे, त्या होस्टनी, जो कोणी मूव्ह होणारा होस्ट आहे, त्या होस्टनी DHCP कडून न्यू IP ऍड्रेसेस घेतले पाहिजेत. ठीक आहे. आणि मग ते न्यू IP ऍड्रेसेस काय असतील ते तुमचे नवीन नेटवर्कशी असोसिएटेड असतील. अगेन दिस अप्रोचेस हॅव सेव्हरल ड्रॉबॅक्स. हे असं जरी केलं तरी सुद्धा परत ह्याला ड्रॉबॅक्स आहेत. काय ड्रॉबॅक्स आहेत, तर काय प्रत्येक वेळी त्या फाईलचं कॉन्फिगरेशन चेंज करा, प्रत्येक वेळी कम्प्युटर मूव्ह एका ह्याच्यामधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये झाला की तो कम्प्युटर, ती सिस्टीम काय करा, परत रिबूट करा. त्यानंतर DNS टेबल परत सारखा सारखा रिवाइज करा, अपडेट करा, हे असं. ठीक आहे. मग प्रत्येक वेळी काय होतं, सगळं अपडेशन करत बसायला लागते. म्हणजे एका IP ऍड्रेस साठी सगळं तुमचं कॉन्फिगरेशन चेंज होणार, ती सिस्टीम रिबूट होणार, DNS टेबल जो असेल, इंटरनेट ज्यावेळी तुम्ही किंवा तो होस्ट करत असेल त्यावेळी काय होणार, तो टेबल परत अपडेट किंवा चेंज करायला, रिवाइज करायला लागणार. ह्या सगळ्या अशा गोष्टी. अगेन इफ द होस्ट रोम्स, म्हणजे रोमिंग फ्रॉम वन नेटवर्क टू अनादर during a transmission, the data exchange will be interrupted. This is because the port and IP addresses of the client and the server must remain constant for the duration of the connection. बघा, प्रत्येक वेळी जर रोमिंग झालं म्हणजे मोबिलिटी झाली तर काय होतात, पोर्ट नंबर, IP ऍड्रेसेस सगळं सगळं इंटरप्ट म्हणजे डिस्टर्ब होतं सगळं. ठीक आहे. त्यासाठी हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहेच. मग पुढे सांगितलंय की टू ऍड्रेसचा कन्सेप्ट. ठीक आहे, टू ऍड्रेस कन्सेप्ट. ठीक आहे, टू ऍड्रेस कन्सेप्ट साठी बघा, एक ही डायग्राम आता आपल्याला रेफर करायची. ही डायग्राम काढून घ्या. नेक्स्ट हेडिंग द्या मोबाईल IP आणि ही डायग्राम काढा. Draw this diagram fast.
झाली डायग्राम काढून? येस, इट्स ओव्हर. डायग्राम इज ओव्हर. येस मॅम. ओके, ठीक आहे. बघा मग आपल्याला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मोबाईल होस्ट, त्यानंतर आयपी ऍड्रेस एकाकडून दुसऱ्याकडे जाताना चेंज करायचा. होस्ट तर तुमचा मूव्ह होणार प्रत्येक वेळी एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये. मग प्रत्येक वेळी हे असं होणार का? कॉन्फिगरेशन, सगळ्या सेटिंग, सगळं अपडेशन. तर त्यावरती एक सोल्युशन आहे, 2 ऍड्रेसेस. 2 ऍड्रेसेस कोणते तर बघा, 2 ऍड्रेसेस आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट. एक आहे तो होम ऍड्रेस आणि दुसरा आहे तो टेम्पररी. म्हणजे 2 ऍड्रेसचा इथं कन्सेप्ट वापरलाय, ओरिजिनल आयपी ऍड्रेस आणि टेम्पररी आयपी ऍड्रेस. मग बघा, ह्या सगळ्याच्यावरती सोल्युशन म्हणून हे 2 ऍड्रेसेस आहेत. तर काय सोल्युशन आहे किंवा हे 2 ऍड्रेस काय आहेत? This approach that is more feasible is the use of 2 addresses. The host has its original address called home address. ठीक आहे, त्या होस्टचा म्हणजे जो होस्ट मूव्ह होत असतो त्या होस्टचा ओरिजिनल आयपी ऍड्रेस म्हणजे काय झाला? होम ऍड्रेस. ठीक आहे, ओरिजिनल किंवा त्याला काय म्हणायचं? होम ऍड्रेस म्हणायचं. अँड ए टेम्पररी ऍड्रेस कॉल्ड केअर ऑफ ऍड्रेस. ठीक आहे, टेम्पररी ऍड्रेस किंवा केअर ऑफ ऍड्रेस म्हणजे एका होस्टला 2 ऍड्रेस असणार, एक होम ऍड्रेस असेल आणि एक केअर ऑफ ऍड्रेस असेल. जर तो होस्ट मूव्ह होणार असेल तर तो कोणता ऍड्रेस वापरणार? केअर ऑफ ऍड्रेस, COA असं म्हणतात, केअर ऑफ ऍड्रेस. दॅट इज टेम्पररी ऍड्रेस. बघा डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला हे. इथं बघा माझा माऊस पॉइंटर, किंवा एक मिनिट इथं तुम्हाला हे करून दाखवते. हे बघा इथं हा COA आणि होम ऍड्रेस. ठीक आहे, हे 2 ऍड्रेस असेल. COA आणि हा होम ऍड्रेस, हा आणि हा. बघा मग काय असतात ते, कसे येतात, काय करायचं मग? 2 ऍड्रेसेस, ओरिजिनल आणि टेम्पररी, किंवा होम ऍड्रेस आणि केअर ऑफ ऍड्रेस म्हणायचं. ठीक आहे, हे केअर ऑफ ऍड्रेस कोणाला म्हणायचं, होम ऍड्रेस कोणाला म्हणायचं, हे लक्षात आलं का? येस. येस, रोल नंबर 21 इज देअर. स्वप्नील गवळी. हा मॅडम. COA म्हणजे काय? केअर ऍड्रेस. नाही लक्षात आलं तुमच्या. काशिब निलेश. येस काशिब. Yes, ma'am. व्हॉट इज COA? Ma'am, it is called as an care of address. मग काय असतं ते ऍड्रेस? COA म्हणजे काय असतं? म्हणजे मॅम ते होम ऍड्रेस असतो ना. बघा किती लक्ष देऊन ऐकते ते, इथंच समजतंय तुमचं. किती सोप्या साध्या, अजून पुढचा तर पॉइंट सांगितलेलाच नाहीये, फक्त बेसिक सांगितले की 2 ऍड्रेसचा कन्सेप्ट आहे, ओरिजिनल आणि टेम्पररी ऍड्रेस. ओरिजिनल ऍड्रेसला होम ऍड्रेस म्हणतो आणि टेम्पररी ऍड्रेसला COA, केअर ऑफ ऍड्रेस असं म्हणतो. लक्षात आलं का आता सगळं? येस, रोल नंबर 17 यादव. येस मॅम. सांगा मग COA म्हणजे काय? केअर ऑफ ऍड्रेस. म्हणजे काय असतं? What is mean by COA, care of address? What is it called? Yes, roll number 17. Yes, ma'am. Roll number 17. येस मॅम. काय झालं सांगताय का नाही? लक्ष आहे का नाही लेक्चर मध्ये, का दुसरं काय काम चालू आहे? नाही मॅम.
मी 2च वाक्य शिकवलेत आता एवढ्या 5-10 मिनिटांमध्ये. कसं काय लक्षात येत नाही मग? येस वस्त्रे ओम. कॅन यू टेल? हाँ मैम. येस व्हॉट इज COA? केअर ऑफ ऍड्रेस मैम. काय असतो तो केअर ऑफ ऍड्रेस? मॅडम ज्यावेळेस फर्स्ट एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये मूव्ह करते त्यावेळेस सगळं प्रत्येक वेळेस आयपी ऍड्रेस चेंज होते. मग एका जरी आयपी ऍड्रेस चेंज झाला तरी काय हॉस्टचा आयपी ऍड्रेस चेंज झाला तर बाकी सगळे पण चेंज होतात ना. प्रत्येक वेळेस हा हे होणे म्हणून त्यासाठी एक अनादर आयपी ऍड्रेस असते त्याला COA म्हणतात. केअर ऑफ ऍड्रेस म्हणजे टेम्पररी ऍड्रेस असते. हा हे सांगायचं होतं. बाकीचे मुलं काय ऐकते का नाही व्यवस्थित? COA सांगून रिकाम होत आहे. COA चा लॉंग फॉर्म सांगताय केअर ऑफ ऍड्रेस. म्हणजेच काय असतो तो टेम्पररी. एका सेंटेन्स एका शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे टेम्पररी ऍड्रेस. ठीक आहे. तुमचं हे परफॉर्मन्स कॅल्क्युलेट होईल बरं का. हे असे मध्ये तुम्हाला आन्सर जर नाहीत ना आले मी कधीही रँडमली विचारेन. तो तुमचा परफॉर्मन्स टर्मवर्क देताना तुम्हाला ते कन्सिडर केलं जाईल तुमच्या बाबतीत. ओके ठीक आहे. क्लिअर झालं सगळ्यांना की बाबा ओरिजिनल आयपी ऍड्रेसला होम ऍड्रेस म्हणतो आणि टेम्पररी ऍड्रेसला केअर ऑफ ऍड्रेस म्हणतो म्हणजे COA. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. सो द होम ऍड्रेस इज ए परमनंट. इट असोसिएट्स द होस्ट टू इट्स होम नेटवर्क. ठीक आहे. होम ऍड्रेस काय असणार आहे तुमचा? होम ऍड्रेस कसा असणार आहे तर त्या होम नेटवर्कशी संलग्न असणार आहे. त्या होम नेटवर्कशी रिलेटेड असणार आहे. आणि केअर ऑफ ऍड्रेस इज ए टेम्पररी व्हेन ए होस्ट मूव्ह फ्रॉम वन नेटवर्क टू अनदर. द केअर ऑफ ऍड्रेस चेंजेस. इट इज असोसिएटेड विथ द फॉरेन नेटवर्क. फॉरेन नेटवर्क म्हणजे होम नेटवर्क सोडून दुसरं बाहेरचं नेटवर्क. दॅट इज द फॉरेन नेटवर्क. मग त्या फॉरेन नेटवर्कशी कोण असोसिएट असणार आहे तर yes, who is associated with the foreign network? Which address? Anyone can? Yes, roll number 71. 71. Yes, ma'am. हा सांगा फॉरेन नेटवर्कशी कोणता ऍड्रेस असेल असोसिएट? $71. Are you in Yes, class ma'am. or not? Yes, ma'am. काय आन्सर देऊ शकत नाही तुम्ही? नेटवर्क नाही क्लिअर. काय? नाही नाही हे रिझन होऊ शकत नाही अभिजित. Yes, ma'am. काय करताय तुम्ही? हॅलो अभिजित. मॅम नेटवर्क प्रॉब्लेम. काय नेटवर्क प्रॉब्लेम आहे? आन्सर विचारलं की नेटवर्क प्रॉब्लेम झाला का तुमचा लगेच? राहू दे, करू नका मग लेक्चर. राहू दे. रिमूव्ह करू का तुम्हाला? मॅम नेटवर्क प्रॉब्लेम मॅम. नाही नाही तुम्ही कुठंतरी बाहेर फिरताय आणि लेक्चर ऐकताय. हे काय हे नाहीये. राहू दे, करू बाहेर नका कसं? लेक्चर. सांगा आन्सर मग काय त्याचं पटकन. अदरवाइज आय विल रिमूव्ह यू. येस रोल नंबर 71. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगताय? कोणाला येते हे? मॅम सांग का? हॅलो. हा सांगा. मॅम केअर ऑफ ऍड्रेस असोसिएटेड असतो. कोण आहे? नाव सांगा तुमचं. मॅम काशीद. काशीद बोला, काय म्हणताय? केअर ऑफ ऍड्रेस जेव्हा चेंज होतं ना मग तेव्हा इट इज असोसिएटेड विथ फॉरेन नेटवर्क. केअर ऑफ ऍड्रेस
चेंज होतो का नेटवर्क चेंज होतं? नक्की काय कन्सेप्ट आहे? केअर ऑफ ऍड्रेस कधी चेंज होतो? तुम्ही ज्यावेळी म्हणजे होस्ट तुमचा नेटवर्क वन नेटवर्क अनदर नेटवर्क होस्ट मूव्ह झाल्यावर. फॉरेन नेटवर्कला कनेक्ट झाल्यानंतर किंवा गेल्यानंतर तुमचे केअर ऑफ ऍड्रेसेस चेंज होतात. ठीक आहे. फिगर मध्ये तोच कन्सेप्ट दाखवलाय. होम ऍड्रेस आणि केअर ऑफ ऍड्रेस दाखवण्याचं त्यांनी हे केलंय बघा. हे बघा हे जे आहे, एक मिनिट. हे तुमचं होम नेटवर्क आहे. हे इथं डार्क दाखवले हे. ठीक आहे. त्यानंतर हे फॉरेन नेटवर्क आहे हे एवढं. त्यानंतर हे दोन वेगवेगळे नेटवर्क आहेत आणि ह्या इंटरनेटला कनेक्टेड आहेत थ्रू ए राउटर. इथं दोन राउटर दिसत आहेत. ओके. मग इथं हा तुमचा मोबाईल होस्ट आहे. मोबाईल होस्ट म्हणजे काय? तुमचा एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये जाणार आहे. मोबाईल होस्ट, होम नेटवर्क, सध्या मोबाईल होस्ट इथं आहे कनेक्टेड. पुढे इंटरनेट फॉरेन नेटवर्कला तो कनेक्ट झालाय थोड्या वेळाने आणि त्याप्रमाणे इथं हे COA आणि होम ऍड्रेसेस दिलेले आहेत. ठीक आहे. 131.5.24.8 हा हे बघा इथं दाखवलाय. हा त्याचा होम ऍड्रेस आहे. म्हणजे होम ऍड्रेस म्हणजे कसला ऍड्रेस? येस होम ऍड्रेस मीन्स ओरिजिनल ऍड्रेस. ओरिजिनल ऍड्रेस. ठीक आहे. इथं ओरिजिनल ऍड्रेस पण आहे आणि त्यासोबत त्याचा केअर ऑफ ऍड्रेस पण आहे. केअर ऑफ ऍड्रेस म्हणजे टेम्पररी ऍड्रेस. येस, दिस इज द कन्सेप्ट. ठीक आहे. ही डायग्राम समजली? काय केलं डायग्राम मध्ये? होस्ट, मोबाईल होस्ट दाखवलेला आहे. तो अगोदर होम नेटवर्कला कनेक्टेड दाखवला, नंतर तो इंटरनेट मधून इकडं फॉरेन नेटवर्क मध्ये आला आणि त्याचे ऍड्रेसेस चेंज झाले. COA आणि होम ऍड्रेसेस असं त्याला दोन वेगवेगळे ऍड्रेसेस असाइन झाले. दिस इज द कन्सेप्ट ऑफ होम ऍड्रेस अँड केअर ऑफ ऍड्रेस. अप टू दिस ऑल ऑफ यू क्लिअर? Yes, all of you clear? Okay. बघा, ज्यावेळी मोबाईल होस्ट असतो तो ह्या होम नेटवर्क मधून फॉरेन नेटवर्कला व्हिजिट करतो, त्यावेळी त्याला काय मिळत असतो? केअर ऑफ ऍड्रेस मिळत असतो. तो केअर ऑफ ऍड्रेस कोण असाइन करतं? तर एजंट असाइन करत असतात. ठीक आहे. मग हा एजंटचा कन्सेप्ट आता आपण बघूयात. व्हॉट इज द एजंट्स? ठीक आहे. हे दोन एक कन्सेप्ट बघा, दोन टर्मिनॉलॉजीज आहेत. मोबाईल नोड, बघा मोबाईल नोड, it is the handheld communication device that the user carries. मोबाईल नोड, सेल फोन तुमचा. होम नेटवर्क, it is a network to which the mobile node originally belongs to as per its assigned IP address, that is home address. Next concept is the agent. To make the change of address transparent to rest of the internet requires home agent and foreign agent. The figure shows the position of the home agent and foreign agent to the relative foreign network. In this figure, बघा फिगर आहे पुढं, ही फिगर.
होम एजंट आणि मोबाईल एजंट दाखवलेले आहेत. We have shown the home and foreign agent as a computers, not routers, to emphasize that their specific function as an agent is performed in the application layer, or in other words, they are both the routers and host. ठीक आहे. ते फॉरेन एजंट जे आहेत किंवा होम एजंट तो काही राउटर नाहीये. तो राउटर नाहीये म्हणजे राउटरच आहे किंवा होस्ट म्हणून वापरायचा आहे, पण तो राउटिंगचं काम नाही करणार आहे. तो कशाचं काम करणार आहे? तुमच्या एजंटचं, म्हणजे ऍड्रेसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ एजंट. मग बघा एजंट कोणते कोणते आहेत तर होम एजंट. होम एजंट बघा ह्या डायग्राम मध्ये दिसतोय होम एजंट सगळ्यांना. इथे ठीक आहे. होम एजंट, व्हॉट इज होम एजंट? It is a router in home network to which the mobile node was originally connected. Then home address, it is the permanent IP address assigned to a mobile node within its home network. ठीक आहे. होम एजंट कुठं असणार आहे? तुमच्या होम नेटवर्कशी रिलेटेड असणार आहे, म्हणजे तुमचा परमनंट IP ऍड्रेसची हे किंवा हा होम एजंट काय करणार आहे? ओरिजिनल IP ऍड्रेसला तुमच्या असाइन करणार आहे त्या होम किंवा मोबाईल होस्टला त्या. देन फॉरेन नेटवर्क, इट इज द करंट नेटवर्क टू विच द मोबाईल नोड इज व्हिजिटिंग. जिथं तुमचा मोबाईल नोड असणार आहे ते नेटवर्क म्हणजे तुमचं फॉरेन नेटवर्क. म्हणजे होम नेटवर्क सोडून दुसरं कुठलं नेटवर्क म्हणजे तुमचं फॉरेन नेटवर्क. करंट नेटवर्क, होम नेटवर्क सोडून करंट कुठल्या नेटवर्क मध्ये सध्या मोबाईल नोड तर फॉरेन नेटवर्क. Then foreign agent, it is a router in foreign network to which mobile node is currently connected. The packets from the home agent are sent to the foreign agent which deliver it to the mobile node. ठीक आहे. मोबाईल होस्ट जो आहे बघा, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मोबाईल होस्ट कडं म्हणजे सध्या मोबाईल होस्ट कुठं आहे? तुमचा फॉरेन नेटवर्क मध्ये आहे आणि त्याला फॉरेन नेटवर्क मधून पण पॅकेट येत आहेत आणि त्याच्या होम नेटवर्क मधून पण ते पॅकेट येतात त्याला शोधत. तर ते पॅकेट फॉरवर्ड करण्याचं काम कोण करणार आहे? द पॅकेट्स फ्रॉम द होम एजंट आर सेंड टू द फॉरेन एजंट. होम एजंट कडून फॉरेन एजंटला पॅकेट सेंड होणार आणि फॉरेन एजंट काय करणार? त्या मोबाईल नोडला किंवा त्या मोबाईल होस्टला ते पॅकेट डिलिव्हर करणार. हे समजतंय? येस. अरे हे समजतंय का नाही? कन्फ्युजन आहे? ठीक आहे. हे बघा ही जी डायग्राम दिसते ही डायग्राम ह्या डायग्राम वर कॉन्सन्ट्रेट करा. काय काय करायचं आपल्याला? एक मिनिट मार्क करतो. हे बघा इथं होम एजंट आहे आणि इथं फॉरेन एजंट आहे. ठीक आहे. डॉटेड मध्ये दाखवलेलं आहे. काय करतात हे एजंट? आता तुमचा सध्या मोबाईल होस्ट आहे बघा इथं आहे. मोबाईल होस्ट इथे करंटली त्याची पोझिशन इथं आहे, फॉरेन नेटवर्क मध्ये आलाय तो. पण असं नाही की इकडे आला म्हणजे इकडचे होम नेटवर्क मध्ये त्याचे कम्युनिकेशन स्टॉप झाले नाही, तो कनेक्टेड आहे अजून होम नेटवर्कला. तर मग काय होतं? इथून जे येणारे पॅकेट आहेत त्या नेटवर्क मधनं ह्याच्याकडे येणारे असतात. हे बघा आता इथून इकडे डायरेक्टली तर काही नाहीये यायला, बरोबर? मग काय होतं? हा होम एजंट कुठं पाठवतो? ह्या फॉरेन नेटवर्कला त्याचे पॅकेट पाठवतो. हा फॉरेन एजंट काय करतो? या मोबाईल होस्टला पॅकेट डिलिव्हर करण्याचं काम करतो. ठीक आहे. समजलं आता? येस, आर यू गेटिंग? हा मॅम. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट इज द करस्पॉन्डंट नोड आणि केअर ऑफ ऍड्रेसेस असा एक आहे कन्सेप्ट.
correspondent node means what? It is a device on the network or internet communicating to the mobile node. बघा असा एक डिव्हाइस की तो काय करत असतो, त्या मोबाईल नोडला कम्युनिकेट करत असतो. जो कोणी म्हणजे मोबाईल होस्ट आहे, मोबाईल नोड आहे, त्याला कम्युनिकेट करण्याचं काम हा डिव्हाइस करत असतो. करस्पॉन्डंट नोड. देन COA, it is temporary address used by a mobile node while it is moving away from one network to another network. Okay, this is the COA. ठीक आहे, आता इथपर्यंत समजले सगळ्यांना? रिवाइज करा, नोट्स मध्ये हे पॉइंट्स आहेत, वाचा ते पॉइंट्स. मग नेक्स्ट लेक्चरला व्यवस्थित एकदा होम एजंट आणि फॉरेन एजंट काय करतात ते बघूया आणि फेजेस बघूया या मोबाईल आयपीच्या, आणि 1 बाय 1 त्या मग फेजेस आपण कव्हर करूयात. ठीक आहे, आजच्या लेक्चर पुरता इथेच बास करूयात, कारण जास्त पण मग तुम्ही कन्फ्युजन मध्ये जाल. फेजेसचा पॉइंट घेतला की हे बघा हे एवढं सगळं आहे आता त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय करा, ही डायग्राम तर ऑलरेडी काढली, पुढं काढा एजंट साठी ही डायग्राम काढा लवकर. ही डायग्राम एजंट्स. सोलगे तुमचं झाल्यावर इकडे या. ओके, गिव अ प्रेझेंटी. रोल नंबर 1, स्टार्ट फ्रॉम 1. डायग्राम काढत काढत प्रेझेंटी द्या. रोल नंबर 1 प्रेझेंट मॅम. रोल नंबर 2, 3, Present. रोल नंबर 4 प्रेझेंट मॅम. 5. 6, 7. प्रेझेंट मॅम. 7 प्रेझेंट. Present. अरे काय झोपलाय का काय तुम्ही? रोल नंबर पहिल्यापासून नीट प्रेझेंटी द्या बरं. स्टार्ट फ्रॉम 1. 1 प्रेझेंट. 2 प्रेझेंट. 3. 4 absent. नेक्स्ट. मॅम 4 प्रेझेंट आहे. अरे काय करताय, काय चाललंय? बचुटे काय चाललंय तुमचं? काय नाही मॅम, मला जरा आवाज ऐकू आला मॅम. काय आवाज ऐकू नाही? तुमचं लक्ष नाहीये म्हणजे लेक्चर मध्ये, तुम्ही डायग्राम पण काढत नाहीये. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. 12. 13. 14. 15. 16. 17. 18. 19. 20. 21.
22. 23. 24. 25. 26. 27. 28. 29. 30. 31. 32. 33. 34. 35. 36. 37. 38 absent. Next. 39 absent. 40. 41 absent. 42. 44. 45. 46. 47. 48. 49. 50. 51. 52. 50. 54. 55. 56. 57. 58. 59. 60. 61. 62. 63. 64. 65. 66 absent. 67. 68. 69. 70. 71. 72. 73. सानिका शहा. Yes, ma'am. तुम्ही रोल नंबर का अपडेट केला नाही तुमचा अजून? येस. करते मॅम लगेच. इतके दिवस का केलं नाही मी ते विचारतेय. हॅलो. काल फोटो अपलोड करायला सांगितलं ना, तेव्हा नाही झालं. फुलिश रिझन देत आहे. हा झाले सर घ्या. केलं.